चला सगळ्या मित्रांनो नमस्कार मित्रांनो. आपल्याला जसे आता मुंबईला पण मी आता आहे स्वारगेटच्या या स्टँडवरती, म्हणजे स्टँड म्हणता येणार नाही, मेट्रोच्या रेल्वे स्टेशनवरती आहे. तर आपल्याला आता मेट्रो रेल्वे स्टेशनवरनं जायचं आहे मित्रांनो. तर ही जी लिफ्ट बनवलेली आहे ती इतकी सुंदर पद्धतीची आहे आणि खाली 100 मीटर खोल स्वारगेटच्या बस स्टँडच्या बाहेर आपण आलो की 100 मीटर खोल एवढं खोलीवरती मेट्रोचं स्टेशन बनवलेलं आहे आणि आपण आता लिफ्टनं चाललो आहे. आरती माझ्या मागं आहे. तर ही मित्रांनो लिफ्ट दिसते ना तुम्हाला, ही जवळजवळ 25 मीटर उंचीची लिफ्ट आहे आणि या 25 मीटर लिफ्ट अशा 4 लिफ्ट आपल्याला पार करायच्या आहेत आणि खाली तळघरात जायचे. म्हणजे टोटली आपल्याला 100 मीटर खोल एवढ्या खोलीवरती हे जे स्टेशन आहे मेट्रोचं स्टेशन ते बनवलेलं आहे. आरती पण लिफ्टचा आनंद घेते, मस्तपैकी बसून एन्जॉय करून वरनं अद्दर बसून आली. आता हा पहिला झाला. आता परत आपल्याला वळून आणखीन खाली जायचं आहे आणि खाली गेले. आता हे बघा आरती कशी बसते बघा. आरतीला सुद्धा प्रॅक्टिस झाली चांगली बसायची, टणकन उडी मारते आणि पटकन लगेच त्याला धरून बसते. आता ही बघा 25 मीटर लांबीची, मी पण बसलो, आरती पण बसली आणि आम्ही खाली चालू. अशा टोटली 4 प्रकारच्या लिफ्ट आहेत. म्हणजे 25 25 25 25 असे 4 25 गुणिले 4 100 मीटर 100 मीटर खोलीचं हे बांधलेलं जे मेट्रोचं स्टेशन आहे मित्रांनो, इतकं सुंदर पद्धतीचं स्टेशन आहे. आणि मी असं खरं सांगतो तुम्हाला, मेट्रोचा प्रवास करायला इतका छान वाटतो ना. आम्ही आरती आणि आम्ही तर काय करतो, पुणे स्टेशनला उतरतो आणि जेव्हा आम्हाला आमच्या मिहुणेबाईच्या गावाकडे म्हणजे देवगावाकडे जायचं असतं तेव्हा डायरेक्ट आम्ही, आता पहिलं काय करायचो, ट्रेन पकडत होतो, लोकल ट्रेन. पण आता काय करतोय, आता मेट्रो झाली त्याच्यामुळे डायरेक्ट मेट्रोनं आम्ही उतरतोय मोरवाडीपर्यंत, म्हणजे पिंपरी चिंचवडपर्यंत. मुलचंदची जी मिल आहे त्या मिलपर्यंत आम्ही उतरतोय. आणि मित्रांनो आम्ही 4 ते उतरलो, 100 मीटर खोलीवरती गेलो आणि हे रेल्वे स्टेशन बघा तुम्हाला समोर दाखवतो. हा प्लॅटफॉर्म आहे मेट्रोचा. इतकं सुसज्ज असं वातावरण दिसतंय ना मित्रांनो. आणि या सुसज्ज वातावरणात मित्रांनो आली ट्रेन आली बघा. आता ट्रेनचं वातावरण बघितल्यानंतर तुम्ही म्हणसाल इतकं छान आहे ना हे, ॲटोमॅटिकली उघडणं, गर्दी नाही, काय नाही काय नाही आणि स्वच्छता बघा. आता ट्रेन आली, समोर थांबली ट्रेन आणि झटकीपट आता दरवाजा ॲटोमॅटिक आहे, सगळं ॲटो सिस्टम आहे. आपण माहिती नसेल ना तर पटकन विचारायचं. आता ॲटो सिस्टममध्ये बघा दरवाजा उघडतो आणि लोकांची गर्दी जशी लोकल असते तशी गर्दी नाही. हे बघा एकदम सायलेंटमध्ये लोक उतरतात आणि सायलेंटमध्ये सगळे बसतात. पटकन आम्ही आरती आणि आम्ही बसलो. आता तुम्हाला दाखवतोय बघा, म्हणजे कसं आहे आतमध्ये बसण्यासाठी ही ती आणि मोकळी जागा आहे. आणि हे बघा सुसज्ज असं बाकड्यात बसायला मस्तपैकी आणि फुल एसी. आणि वर एक तुम्हाला दाखवतोय हे लावलेले हे जे म्हणतो ना आपण बोर्ड आपल्या बसला असतात तसे ह्याला हे लावलेले आणि ह्याच्यावरती लोकेशन दाखवलं जातं. कुठनं तुम्हाला ट्रेन कुठपर्यंत जाते, कुठपर्यंत काही बघायची गरज नाही, कुठला स्टॉप आला, काय झालं काय नाही, हे सगळं त्या ठिकाणी सगळं दाखवते. आणि एकंदरीत आम्ही चाललो आहे, आम्हाला जायचं आहे देहूगावला. आणि एकंदरीत आम्ही देहूगावला जायचं आहे. तर मेट्रोनं आम्ही देहूगावपर्यंत पोचलो आणि तिथून आता सुरुवात झाली मुंबईची. मग मुंबईला पण आम्हाला जायचं होतं. मग आम्ही परत काय केलं, तिथं मुक्काम केला आणि परत रिटर्न पुणे स्टेशनला आलो आणि पुणे स्टेशनवरनं प्रगती एक्सप्रेस पकडली. काय मित्रांनो, प्रगती एक्सप्रेस आता 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 सुसाट सुटते. आणि जेव्हा आम्ही मुंबईच्या जवळ गेलो ना मित्रांनो, तेव्हा मुंबईच्या जवळ गेल्यानंतर काय ती बिल्डिंग, अहो काय उंच उंच बिल्डिंग, कशी लोक राहत असतील राव इतक्या वर्दळीच्या ठिकाणी. आणि ही वर्दळ बघितल्यानंतर आणि ह्या बिल्डिंगच्या अशा एकावर थर बघितल्यानंतर मनात वेगळंच कुतूहल निर्माण येतं. अहो ते जाऊ द्या कुतूहलाचं, या प्रगती एक्सप्रेसचा स्पीड तरी बघा, 3 तास 25 मिनिटामध्ये डायरेक्ट मुंबईला आपल्याला पोच करते. एवढा स्पीड आहे. सुसाट सुटणारी प्रगती एक्सप्रेस आणि तिचा वेग बघितल्यावर तर तुम्ही तर चाटच व्हाल. ज्यांनी खरंच बघितलं नाही ना, पण मी तर काय म्हणतो माहिती आहे, तुम्हाला सांगतो, ज्याला खरंच माहिती आहे ना रेल्वेचं त्यानंच खरं तर प्रवास करावा बघा. नाहीतर काय नाही, ज्याच्या कपाळात गोट्या जातात. आता कपाळात गोट्या म्हणल्यावर तुम्हाला असं वाटेल ही असला का म्हणतो, खरंच कपाळात गोट्यात जरी नसल्या तरी त्या गोट्या कपाळात कुठनं जातात हा एक शब्द आपल्याकडे परिचित आला म्हणून म्हणायचं. आता ह्या बिल्डिंग बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की बाबा 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 ही काय बिल्डिंग आहे तर काय काय, म्हणजे मुंबईचं वातावरण बघितलं. मी चाललो होतो खरं तर मुंबईला आणि मुंबईला फिरायला चाललो होतो मित्रांनो, पण वाटलं चला निसर्गाच्या सान्निध्यामध्ये एक आपल्याला सगळी जाताना सह्याद्रीची पर्वतरांग लागते, सगळं खंडाळा लोणावळा सगळे घाट लागतात. म्हणून मी काय केलं, ट्रेनच्या खिडकीमधून एक फक्त बाहेर मोबाईल काढला. बाहेरच्याच मोबाईल काढत जाऊ नका, हे चोरांची लई भीती असते, बाहेरनं मोबाईल ओढून घेतात. त्याच्यामुळे बाहेर मोबाईल काढायचा नाही. एक तर पकडला तर हातानं घट्ट पकडायचा आणि नॉर्मल फक्त खिडकीतच ठेवायचा, कारण चोर काय एवढं जवळ येणार नाही. तुम्हाला मी दाखवते बघा आता पुढचं रेल्वेचं बघा कसं लोकेशन. ही लोकल आले आहेत बघा तिकडनं, लोणावळाला येणाऱ्या, कर्जतपर्यंत येणाऱ्या ह्या मुंबईकडून आलेल्या लोकल आहेत आणि आम्ही चाललेलो आहे तिकडं. इतकं मस्त वाटत होतं ना. आणि हिवाळा असल्यामुळं काय मित्रांनो माहिती आहे का, थंडी अशी आहे ना, थंडीमुळं माणूस नुसता जामच झालो आहे आम्ही. आणि ही थंडी आणि ही लोकलला आलेलं समोरचं वातावरण. आता ह्या प्रगती एक्सप्रेसचा सुसाट असा स्पीड आणि तिकडनं येणाऱ्या लोकलचा स्पीड मित्रांनो, इतकं भीती वाटते ना. डोक्याला टोपी जराच नाही तर
टोपीसुद्धा अशी उडून पडते, पटकन टोपी उडून पडते. बघा आता ह्या गाडीचा स्पीड बघा किती स्पीड नाहीत. आणि सगळ्यात मुख्य आकर्षण राहते ना मित्रांनो ते सांगायचं, त्या मुंबईमध्ये असणाऱ्या उंच उंच बिल्डिंग. आणि हे बिल्डिंग बघितल्यावरच माणसाचं बघाच म्हणले मी कपाळात गोठ्यात जातात. आता परत तेच विचारू नका कपाळात गोठ्यात जातात म्हणजे काय होते. तर ही आणि हे परत बघा प्रगती एक्सप्रेसचा स्पीड किती आहे. खरंच मित्रांनो आरतीला जागा बसायला आहे एका ठिकाणी सापडली. तर ही असे छोटे मोठे स्टेशन आहेत का, असे छोटे मोठे चिल्लरचं स्टेशन घेत नाही प्रगती ही सुसाट सुटते नुसती. बघा त्याचा स्पीड बघा. स्टेशन तुम्हाला दिसतंय का, स्टेशनवरचं नावसुद्धा दिसत नाही मित्रांनो, इतकी सुसाट पळते प्रगती एक्सप्रेस. आणि ह्या बिल्डिंग बघून आणि हे स्टेशन बघून आणि रेल्वेच्या लाईन बघून घोळच कळत नाही नेमका की रेल्वे इथे कुठल्या त्या बघा नेमकी रेल्वे कुठल्या रुळावरून येते आणि कुणीकडे वळते आपल्याला काहीही कळत नाही. हे आपण काय त्यातले तज्ज्ञ नाही, आपण फक्त रेल्वेत बसायचं आणि आपण फक्त बसून आरामात जायचे. तर मित्रांनो कसं आहे, तुम्ही नुसतं व्हिडिओ बघता हो, पण ही व्हिडिओ बनवताना जी त्या यूट्यूबरची जी पळापळ असते ती लय पळापळ करावं होते. त्यासाठी एकदा काय करायचं मस्तपैकी एकदा एक जोरदार एक चांगली कमेंट करायची आणि दानकन सबस्क्राईबरचं बटन दाबायचं आणि लाईक करायला विसरायचं नाही. त्याच्यामुळे काय होते यूट्यूबरचं एक सबस्क्रायबर वाढतो आहे, व्ह्यूज पण वाढते. पण मित्रांनो काय होते आपल्याला लागली सवय फुकट बघायची आणि त्याच्यामुळे काय होते आपण फक्त बघतो व्हिडिओ आणि फक्त पुढे ढकलतो आहे, बस एवढंच काम करतो आहे. तर मित्रांनो त्याच्यासाठी ना एका यूट्यूबरला लय मेहनत घ्यावं लागते. अशा उंच उंच तुम्हाला बिल्डिंग दाखवायच्या, चांगलं लोकेशन दाखवायचं. त्यासाठी मित्रांनो बघा हे बिल्डिंग तरी बघा, हे लोकेशन तुम्हाला घरात बसून सुद्धा चांगलं लोकेशन असं पाहायला मिळते. त्याच्यासाठी मित्रांनो यूट्यूबला तुम्ही माझ्या चॅनलला या सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनची घंटी दाबायची आणि लाईक करायला कधीही विसरायचं नाही. चला आपण आता व्हिडिओ इथेच थांबू.